ह्या जगामध्ये सगळं अवेलेबल आहे, कन्सिस्टन्सी नाही अवेलेबल. जग खूप डिस्ट्रॅक्टेड आहे, सगळी मुलं डिस्ट्रॅक्टेड आहेत. आपण थोडं जरी फोकस लावलं तरी आपण इझिली काय होणार आहे, सक्सेसफुल होणार आहे. तुम्हाला कळलं पाहिजे की कुणाला कुठे कसं बोलायचं आहे. आणि त्यांचं अख्खं आयुष्य IT इंडस्ट्रीमध्ये दिलं. दे आर अफ्रेड नाव की माझा जॉब जाईल का. This result is as important as your 10th standard. आज आपण जे काही डिस्कस करणार आहे किंवा ज्या काही चर्चा करणार आहे ह्याचा सगळ्यात जास्त फायदा कुणाला असेल तर तो तुम्हाला आहे. कारण आमची करिअर झालेली आहेत आता ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही वेगळं काहीतरी करून कुठेतरी स्कोर काढून कुठेतरी जाऊन पोहोचेल ह्याचे चान्सेस कमी आहेत. पण आता तुम्ही जस्ट सुरुवात केली आहे तुमच्या लाईफला. 10वी पर्यंत एक रुटीन असतं, लाईफचं, की सकाळी उठायचंय, आवरायचंय, स्कूलला जायचंय, एक्झाम आली की अभ्यास करायचा, एक्झाम द्यायची, घरी यायचंय. हे 10वी पर्यंत असतं. ज्यावेळेस तुम्ही 10वीतून क्रॉस होऊन 11th स्टँडर्ड मध्ये जाता त्यावेळेस तुमच्या लाईफमध्ये खूप सारे चेंजेस येतात. एक तर गोष्ट असते की तुमच्यामध्ये फिजिकल चेंजेस तर येतच आहेत, त्यासोबत मेंटॅलिटी आणि त्यासोबत अभ्यासातलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे याच्यामध्ये पण खूप जास्त फरक पडतो. मग या सगळ्या याच्यामध्ये जर तुम्ही क्लिअरच नाहीयेत की तुम्हाला फ्युचरमध्ये करायचंय काय, तर तुम्ही भटकता. आणि मग भटकल्यानंतर असं होतं ना की आपण 5-5 वर्ष झाला, आता मी बघते UPSC MPSC करणारी मुलं असतील, 5-5 वर्ष, 6-6 वर्ष त्याच एका प्रोसेसमध्ये असतात. मग त्याच्यासाठी खूप सारा पैसा लागतो, खूप साऱ्या गोष्टी लागतात. मी कितीतरी अशी मुलं बघितलीत की 11th 12th त्यांनी JEE साठी बाबा अभ्यासासाठी सुरुवात केली, पण 12वी पर्यंत केलं कसं तरी, एक्झाम दिली आणि त्यानंतर रिव्हर्स आले, डिरेक्टली आर्ट्सला ऍडमिशन घेतलं. किंवा असं झालंय की इव्हन MBBS ला ऍडमिशन घेतलं, नीट क्लिअर करून 3 वर्ष केले आणि 4थ्या वर्षी परत रिटर्न आले. हे कधी होतं, ज्या वेळेस तुम्हाला माहिती नसतं की तुमचा ऍप्टिट्यूड काय आहे, तुम्ही कुठल्या गोष्टींसाठी बनलेले आहेत. आता सगळ्यांना तुम्हाला आवडणाऱ्या भरपूर गोष्टी असतील. काहींना गेमिंग आवडेल, काहींना डान्स आवडेल, काहींना चित्रकला आवडेल, काहींना व्हॉटएव्हर, काहींना फार्मिंग मध्ये इंटरेस्ट असेल. तुमचा इंटरेस्ट आणि ऍक्च्युली तुम्ही काय करू शकता ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो. आवडायला आपल्याला काहीही आवडतं, आवडायला आपल्याला ताजमहाल पण आवडतं, पण आपण तो आपल्या घरी नाही ना आणू शकत. सो सिम्पली तुम्हाला काय आवडतं, पण तुमच्यामध्ये जी ॲबिलिटी ह्याच्यामध्ये फरक आहे. सिम्पल आहे. आता मी तुम्हाला विचारलं की अशा किती करिअर ऑप्शन्स तुम्हाला माहिती आहेत, पण ठीक आहे, तू काय ठरवलं होतं, काय करायचं? एंटरप्रेन्युअर. ओके, बिझनेस करायचा आहे, ठीक आहे. तू पोलीस भरती करायची आहे. तर हे का होतं की ज्यावेळेस तुम्हाला आधीच क्लॅरिटी येते. मला 12th मध्ये फिक्स झालं की आता मला काय करायचंय, की मला हिप्नॉटिस्ट बनायचंय, मला सायकोलॉजिस्ट बनायचंय, आणि मग पुढचा 5 ते 7 वर्षांचा प्रवास फक्त त्या एका पुस्तकाला घेऊनच मी चालू ठेवला. तसं तुम्हाला जर आत्ता क्लिअर झालं बाळांनो 10वीतच की मला काय करायचंय, तुम्हाला जास्त एफर्ट द्यायची गरज नसते. मग रोज 1 तास जरी तुम्ही केलं ना त्या विषयाच्या रिलेटेड काय पण, तरी पण आपण पुढच्या 10-5 वर्षामध्ये तिथपर्यंत पोहोचतो जिथे आपल्याला जायचंय. भरती तुम्हाला करायचं आहे, आर्मी तुम्हाला करायचं, तुमचा ऍप्टिट्यूड जर त्याच्यामध्ये चांगला असेल तर करू शकता आरामात. आणि करताना रोज थोडे थोडे एफर्ट्स तुम्ही मारले तर पुढच्या 5 वर्षांमध्ये किती तयारी होईल, पुढच्या 3 वर्षांमध्ये किती तयारी होईल, तुम्ही गेला की सिलेक्ट व्हाल. ह्या जगामध्ये सगळं अवेलेबल आहे, कन्सिस्टन्सी नाही अवेलेबल. की कुणीच ना कॉन्स्टंट नाही राहत एखाद्या गोष्टीवर. आणि कॉन्स्टंट राहण्यासाठी आपण आज थोडंसं मोटिवेशन पण घेणार आहोत की आपण कसं रोज एखादी तरी गोष्ट डेव्हलप केली पाहिजे आपल्यामध्ये किंवा काय. मी तुम्हाला खूप अभ्यास करा बाळांनो, नाही का, रात्रंदिवस अभ्यास करा बाळांनो असं काही सांगणार नाहीये. तुम्हाला मी कसल्याही प्रकारे फोर्स नाही करणार की तुम्ही हे केलं पाहिजे किंवा तुम्ही फोन नाही वापरला पाहिजे. बऱ्यापैकी लोक असं आल्यानंतर तुम्हाला सांगत असतील की तुम्ही हे करा, ते करा, ते करा. मी असं काहीच नाही सांगणार की तुम्ही काय करायचंय. मी फक्त क्लिअर करेल की तुमच्यासाठी काय करणं योग्य आहे, करायचं की नाही हा निर्णय पूर्णपणे कुणाचा आहे, तुमचा आहे. बरोबर ना? कारण तुम्ही केलं आणि नाही केलं माझ्या लाईफ मध्ये काय फरक पडणार आहे का? नाही पडणार. मी सांगून निघून जाणार. तुम्ही केलं नाही केलं इथल्या कुणाच्या लाईफ मध्ये फरक पडणार आहे का? नाही पडणार. ते पण तुम्हाला सांगणार, तुमच्यासाठी वेगवेगळे सेशन्स अरेंज करणार, तुम्ही गेला की संपलं सगळं. सिंपल आहे. फरक कुणाला पडणार? मग तुम्हाला हे आत्ताचं लेक्चर किती म्हणजे डोकं लावून घ्यायचंय आतमध्ये ते तुमच्यावर डिपेंड आहे. ओके, तर आता आपण काय करू, तुमचा रिपोर्ट आहे. आता हा आपण थोडक्यात कसा वाचायचा किंवा कसं अंडरस्टँड करायचं की आपल्या कुठल्या कपॅसिटी कशा पद्धतीच्या आहेत
तर एक टेबल आहे बघा तुमचा, तो टेबल ओपन करा. हा, आता त्याच्यामध्ये आहे पीआर. पीआर म्हणजे काय तर टक्केवारी. ओके, स्कोर तुमचा रॉ स्कोर. आणि त्यानंतर काय आहे तर त्याला ऍव्हरेज मध्ये लिहिलंय की लो, व्हेरी लो, ऍव्हरेज आणि हाय असं आहे ना. व्हेरी लो, ऍव्हरेज आणि हाय. व्हेरी लो मध्ये असेल तर तुम्हाला त्या सेक्टर मध्ये घुसायचंच नाहीये, कारण इम्प्रूव्ह करून करून तुम्ही ऍव्हरेज पर्यंतच येणार आहे. ऍव्हरेज मध्ये असेल तर तुम्ही त्याला इम्प्रूव्ह करून कुठे जाऊ शकता, हाय मध्ये जाऊ शकता. आणि हाय मध्ये जर स्कोर असेल तर त्या सेक्टर मध्ये तुम्ही बेस्ट आहात. येतंय लक्षात? आता आपल्याला कळलं पाहिजे, पहिलं आहे ऍक्युटनेस. त्याचा मराठी अर्थ काय होतो तर तीक्ष्ण निरीक्षण क्षमता, म्हणजे एखाद्या गोष्टीला ऑब्झर्व करण्याची कपॅसिटी. आता हे कुणाच्यात लागतं? डाटा अनालिसिस्ट असतात का, की त्याच्यातले स्पेलिंग मिस्टेक शोधून काढणं, किती डाटा आलाय, किती गेलाय किंवा काय, हे सगळ्या छोट्या छोट्या बारीक गोष्टी ज्या शोधून काढतात बघा. आपले टीचर्स असतात, चेक करताना बरोबर इथे गोल, तिथे गोल, तिथे गोल. ऍक्युटनेस म्हणजे काय तर तीक्ष्ण निरीक्षण क्षमता. एखादी व्यक्ती आपल्याला क्रॉस झाली तरी पण आपल्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे, है ना. किंवा डिटेक्टिव्स असतात, डिटेक्टिव्स. तुम्हाला माहिती आहे डिटेक्टिव्स? ओके, डिटेक्टिव्स मध्ये काय जास्त असतं? ऍक्युटनेस जास्त असतं. एकदम बारीक निरीक्षण असतं प्रत्येक गोष्टीचं, बारीक बघणं. ही तुमच्यामध्ये किती आहे ते बघा, ऍक्युटनेस. दुसरं तार्किक विचार क्षमता, क्रिटिकल रिझनिंग. ओके, आता याचा अर्थ काय असतं की तर्क लावणं एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे, की जर मी असं वागलो तर काय होईल. आता बिझनेस जर तुम्हाला करायचा असेल, इफ यू वॉन्ट टू गो इन द बिझनेसेस ऑर समथिंग एल्स, तर त्याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला हे खूप चांगलं लागतं, क्रिटिकल रिझनिंग. काय असतं की एखादी घटना किंवा एखादा प्रोजेक्ट मी आणतोय किंवा एखादं काम मी करतोय, तर त्याचा रिझल्ट काय असू शकतो, परिणाम काय असू शकतात गोष्टींचे, कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतात गोष्टींचे, हे खूप महत्वाचं असतं. जसं की जर मी फोन बघताना सापडलो तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो, ह्याचं जर तुम्हाला क्रिटिकल रिझनिंग प्रॉपर असेल तर तुम्ही सापडणार नाही. पण जर तुम्ही सापडत असाल फोन बघताना किंवा काही गोष्टी करताना, तर याचा अर्थ काय तर आपलं क्रिटिकल रिझनिंग चांगलं नाही, कारण आपल्याला तो त्या लेवलचा तर्क लावता येत नाहीये. सो हे तुम्हाला बिझनेसेस किंवा हाय लेवलच्या ज्या पोस्ट असतात, कुणाला तरी अधिकारी व्हायचं होतं, तर मग त्या लेवलच्या ज्या पोस्ट असतात त्याच्यामध्ये तुमचं क्रिटिकल रिझनिंग खूप जास्त महत्वाचं असतं. तुम्हाला समोरचा माणूस बघितला की त्याच्या अंतर्बाह्य गोष्टी कळल्या पाहिजेत, की आता हे केलं तर काय होऊ शकतं, ते केलं तर काय होऊ शकतं. जसं की माझ्याकडे येतात स्टुडंट, मम्मी बाबा म्हणतात मॅडम तो मला सुसाईडची धमकी देतोय, नाही का. पोरं अशी ब्लेड घेऊन बसतात आई वडिलांच्या पुढं. ओके, सुसाईडची धमकी देतो, तर मी म्हणते त्याला करू द्या. ते करत नाहीत, कारण माझं क्रिटिकल रिझनिंग मला माहिती आहे की तो कधीच नाही करणार. येते लक्षात? जे करणारे असतात त्यांच्या आई वडिलांना मी बोलवून घेऊन अवेअर करते की हा करू शकतो. तर क्रिटिकल रिझनिंग म्हणजे काय तर परिणामांची ओळख लक्षात येणं, की बाबा काय होऊ शकतं, काय होऊ शकतं. येतंय लक्षात? थर्ड, ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग. ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग म्हणजे अमूर्त विचार क्षमता. याच्यामध्ये काय असतं, पॅटर्न्स अंडरस्टँड करणं. पॅटर्न म्हणजे एखाद्या गोष्टीचा असाच पॅटर्न चाललाय पुन्हा पुन्हा. आपल्या स्वतःच्या लाईफमध्ये पण काही पॅटर्न्स असतात, तुम्हाला माहिती आहे का. आपण ना तसंच वागतो कालांतराने, म्हणजे दर 2 महिन्याला आपल्याला तसंच आजारी येत असतो, किंवा तसंच दुखणं, किंवा आपण तशाच पद्धतीने आजारी पडत असतो, किंवा दर 3-4 महिन्याला आपल्याला तशाच पद्धतीच्या फिलिंग्स येत असतात. म्हणजे एक पॅटर्न असतो आपला स्वभावाचा पॅटर्न. तर तो पॅटर्न तुमचा तुम्हाला अंडरस्टँड होतो का? किंवा एखादी व्यक्ती काहीतरी वागत असते, तुमच्या घरातले समजा कोणतरी फॅमिली मेंबर असतील, किंवा तुमचा एखादा मित्र, एखादी मैत्रीण असेल, त्याच्या बिहेवियर मध्ये ना कालांतराने तशाच गोष्टी जाणवतात. मग आपल्याला पॅटर्न, अरे ते तसंच आहे, ते ना 4-5 दिवस नीट राहतं आणि 6व्या दिवशी असं करतं. आपल्याला काय झालं त्याचा पॅटर्न लक्षात आला. येते लक्षात? मग हे जे आहे की नाही आपलं की ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग, याच्यामध्ये काय असतं, पॅटर्न अंडरस्टँडिंग. समजा तुमच्या समोर एक प्रश्नपत्रिका ठेवल्या अभ्यासासाठी, तर तुम्ही त्या सगळ्या प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर तुम्हाला त्याचा एक पॅटर्न लक्षात येणार, की अरे हा प्रश्न दर 2 वर्षांनी अशा पद्धतीने काय होतोय, रिपीट होतोय. मग हा प्रश्न जो मोठ्या प्रश्नांमध्ये विचारला जातोय, तर हा दर 2 वर्षांनी नोट्स मध्ये रिपीट होतोय. हे काय आहे, पॅटर्न. आणि ज्या विद्यार्थ्यांना हे पॅटर्न्स लक्षात येतात ना, ते स्पर्धा परीक्षा जबरदस्त देतात. येतंय लक्षात? ओके, सो तुमचे पॅटर्न अंडरस्टँडिंग करणं. बिझनेसेस मध्ये पण हे पॅटर्न्स असतात.
बिझनेसेस मध्ये पण अशा पद्धतीचे पॅटर्न तुम्हाला अंडरस्टँड. ट्रेडिंगचा शॉक असतो मुलांना, है ना. कॅन्डल्स पॅटर्न्स असतात बघा, त्याच्यासाठी तुमचा ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग खूप छान पाहिजे. कॅन्डल्स आपण बघतो 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 आणि आफ्टर दॅट आपल्याला कळतं की आता खाली जाणार आहे की वरती जाणार आहे. काय आहे हे पॅटर्न अंडरस्टँड करणं. ज्यांचं ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग खूप चांगलं ते मुलं ट्रेडिंग खूप भारी करतात, लॉस नाहीत जात. नॅचरलीच पाहिजे की नाही चांगलं, डेव्हलप कसं करणार ते, किती करणार तुम्ही सांगा. ओके, म्हणून आपण डायरेक्ट आता ट्रेडिंग करणाऱ्या मुलांना बघितलं ना, आपल्याला वाटतं अरे किती सक्सेसफुल, चला आपल्याला पण ट्रेडिंग करायचंय. ओके, असं काहीतरी आपण ठरवलं, पण तुमचं ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग नाहीये त्याच्या एवढं स्ट्रॉंग, नॅचरलीच नाहीये. मग तुम्ही कसं करणार? तुमचं काय होणार? ट्रेड लॉस जाणार, तुमचे पैसे लॉस जाणार आणि तुम्हाला डिप्रेशन येणार. आणि आपल्याला वाटणार की त्याने 3 वर्ष केलं, मी पण 3 वर्ष करतो आणि करतो. नाही, काही गोष्टी आपल्याला नाहीतच जमणार, हे आपण अंडरस्टँड करून घ्यायचं. चॅलेंज नाही घ्यायचं. बऱ्यापैकी आपण काय करतो, चॅलेंज कसं होत नाही बघतोच आणि त्याच्यामुळे आणखी आपण आपली एनर्जी चुकीच्या ठिकाणी लावतो. येतंय लक्षात? असं होतं का, आपण एखादी व्यक्ती काहीतरी करत असेल आणि तुम्हाला कोणीतरी म्हटलं हा तुझ्यासाठी हे होतंय का, तर आपण काय करतो, ते चॅलेंज म्हणून घेतो की करूनच दाखवतो. पण मला सांगा, तुमचा पॅटर्नच तो नाहीये, तुम्ही इनबॉन्डच तसे बनलेले नाहीयेत, तर तुम्ही कसं करणार? ते नाही जमणार तुमच्याच्याने. जमलं तरी पण म्हणजे तुमच्या सेन्सेस मध्ये, तुमच्या पूर्ण सगळ्या ह्याच्यामध्ये इंजिनिअरिंगचं काहीच नाहीये, तरी पण तुम्ही चॅलेंज म्हणून घेतलं इंजिनिअरिंग करणं. तुम्ही इंजिनियर बनाल, पण तुम्ही चांगले इंजिनियर नाही बनणार, तुम्हाला मजा नाही येणार त्याच्यामध्ये. येतंय लक्षात? तुम्ही बनाल म्हणजे ओढून ताणून आपण तिथपर्यंत पोहोचतो, पण काम करताना जी मजा आली पाहिजे ती येत नाही. मग काय उपयोग आहे त्या काम करण्याला? येतंय लक्षात? चौथा आहे यांत्रिकी समज क्षमता, मेकॅनिकल रिझनिंग. आता ज्यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये जायचं आहे किंवा तोडायला मोडायला गोष्टी आवडतात, बॉईज मध्ये असतं बऱ्यापैकी की खोलून बघायचं काय आहे त्याच्या आतमध्ये, परत जोडून टाकायचं, छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो. तर याच्यामध्ये आहे की जे मशीन्स असतात, उपकरणं असतात, ती कशी चालतात त्याच्याबद्दल क्युरियोसिटी असते आपल्याला. अरे हे कशी रे पडत असेल, हे कसं रे डेव्हलप झालं मशीन. म्हणजे आपण त्या मशीनकडे बघितलं की आपण त्याच्या पूर्ण सिस्टीमचा विचार करायला लागतो. ओके, जर तुम्हाला अशा इंडस्ट्रीज मध्ये जायचंय जिथे मॅन्युफॅक्चरिंग आहे, काहीतरी क्रिएट करायचंय, गाडीचे पार्ट्स बनवायचे. माझ्या बहिणीचे हजबंड आहेत, ते गाडीचे पार्ट्स बनवतात, तर त्यांचं मेकॅनिकल रिझनिंग जबरदस्त आहे. ते कुठली पण गाडी बघितली की त्यांना ती गाडी नाही तर ते आतमध्ये कशा पद्धतीचं वायरिंग असेल, कुठल्या मशीन्स कुठे कशा पद्धतीने वापरल्या, इंजिन किती सीसीचं असेल हेच दिसतं. तर तसं जर आपल्याला दिसत असेल तर आपलं मेकॅनिकल रिझनिंग कसं आहे, चांगलं आहे. मग त्यांनी मेकॅनिक इंजिनिअरिंग मध्ये ते जाऊ शकतात. संख्यात्मक क्षमता, न्यूमेरिकल ॲबिलिटी, ही माझी सगळ्यात खराब होती. तुमची किती आहे बघा. माझी कधीच ती चांगली नव्हती. ओके, मी पाक लो मध्ये जायचे ते मेकॅनिकल ह्याला, न्यूमेरिकलला. तर याच्यामध्ये काय असतं की अंकांशी खेळण्याची मजा, म्हणजे गणितामध्ये ज्याला मजा येते, एक एक गणित सोडवत माणूस हरवून जातो, तासन तास एक गणित सोडवते त्याला मजा येते. गणितासोबत अंकांसोबत खेळायला ज्यांना आवडतं ते न्यूमेरिकल मध्ये चांगले असतात. मग ही लोक मॅथ्सच्या रिलेटेड, स्टॅटिस्टिक्सच्या रिलेटेड गोष्टी असतात, MSc इन मॅथमॅटिक्स. आणि मॅथमॅटिक्सला खूप स्कोप आहे. तुमचं मॅथ्स जर चांगलं असेल ना, खूप स्कोप आहे. तुम्ही MSc इन मॅथमॅटिक्स केलं ना, जबरदस्त सॅलरीवरती जबरदस्त जॉब्स पण आहेत, चांगल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये किंवा ह्या लेवलला तुम्ही जाऊ शकता. आणि मॅथ्सची माणसं चपळ पण असतात, हुशार पण असतात, कॅल्क्युलेटेड असतात, चांगलं असतं, असायला पाहिजे. ओके, तिसरं स्पेशल ॲबिलिटी. याच्यामध्ये काय आहे, स्पेशल ॲबिलिटी मध्ये एखाद्या गोष्टीला सगळ्या डायमेन्शनने बघणं असतं. स्पीड म्हणजे इकडून एखादी गाडी येते तर मी किती स्पीडने चालल्यानंतर ती गाडी मला ठोकून नाही जाणार, मी ती गाडी यायच्या आधी रोड क्रॉस करणार, ही एक ॲबिलिटी असते, स्पेशल ॲबिलिटी. तिन्ही बाजूनी, चारी बाजूनी गोष्टी ऑब्झर्व करणं. म्हणजे एखादा आता बुक बघितली आपण, ज्यांना कलेमध्ये जायचं बघा, ड्रॉइंग, स्केचिंग वगैरे, 3D 2D अशा इमेजेस बघणं, ते अंडरस्टँड करणं. आता इथून मला फोन असा दिसतोय तर ते किती सेंटीमीटर असू शकतं, हे असं किती सेंटीमीटर असू शकतं, हे सगळं जर तुम्हाला इंटरेस्टिंग वाटत असेल, म्हणजे बसल्या बसल्या आता इथून मला तो दरवाजा दिसतोय है ना, तर तो दरवाजाची उंची इथून किती असेल, आडवा कसा असेल,
आणि मग इथून मला तो ड्रॉ करायचा असेल तर मला कुठं 3D 2D कशा पद्धतीने ड्रॉ करावा लागेल. ॲनिमेशन आवडतं काही लोकांना. ॲनिमेशनच्या ते डिझाईन बनवणं है ना, तर ते रोबोट्स बनवणं, तुम्ही काही काही तुमच्या गाड्या बनवता, तर हे सगळं ज्या ॲबिलिटी मध्ये येतं त्याच्यासाठी तुमची स्पॅशल ॲबिलिटी चांगली पाहिजे. येतंय लक्षात? आणि सगळ्यात लास्ट वर्बल ॲबिलिटी सगळ्यांची लो मध्ये गेली आहे. कोणीतरी ऍव्हरेज मध्ये असेल, हाय मध्ये तर कोण नाहीये. कोण आहे का वर्बल ॲबिलिटी मध्ये एच आहे असं? नाही आहे ना कोण. इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे म्हणजे आपला. काय वर्बल ॲबिलिटीचा पेपर सोडवताना काय वाटत होतं? मजा येत होते. अरे कुछ समझ में नहीं आ रहा है ना. काय होतं त्याच्यामध्ये? सिनोनिम्स वगैरे होते ना, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, ह्यालाच हा शब्दालाच दुसऱ्या भाषेत काय म्हणतात किंवा काय. तर कुछ नाही आता मॅम, एक शब्द में बात करो बस. ओके. सो वर्बल ॲबिलिटी सगळ्यांची लॅकिंग आहे, पण तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये डिमोटिवेट नाही व्हायचं. भाषेला ट्रान्सलेटर मिळतो है ना, पण तुम्ही जे काम करता त्याला ट्रान्सलेटर मिळतो का, किंवा त्या कामाला रिप्लेसमेंट मिळते का, नाही मिळत. त्यामुळे इट्स ओके. आपण खूप सक्सेसफुल झालो आणि आपल्याला इंग्लिश बोलायला येत नाहीये, तर आपण एक ट्रान्सलेटर आणू शकतो. डोंट वरी. येतंय लक्षात? आता मी काय करेल, माझं मॅथ्स चांगलं नाही तर मी काय करेल, एक सीए ठेवेल कामाला, तो करेल सगळं मॅथ्सची कामं. त्याने मॅथ्स मध्येच केलंय ना सगळं. त्यामुळे एखादी ॲबिलिटी लॅकिंग असेल तर ती भरून काढू शकतो. पण सगळ्यात महत्वाची ॲबिलिटी कुठली आहे माहितीये बाळांनो, जी असलीच पाहिजे आपल्यामध्ये आत्ताच्या ह्या जनरेशनसाठी तर खूप महत्वाची आहे. दॅट इज द क्रिटिकल रिझनिंग. असलीच पाहिजे, खूपच गरजेची. अंदाज घेणं आलंच पाहिजे गोष्टींचं, असलीच पाहिजे. आणि ह्या ॲबिलिटीला कसं तुम्हाला हाय लेवलला घेऊन जाता येईल ह्याचे खूप प्रयत्न करा. कारण तुम्हाला सांगू, तुम्ही जेई नीट ज्या कुठल्या तुम्ही गोष्टी आता सध्या करताय, तुम्हाला पोलीस इन्स्पेक्टर बनायचंय, व्हॉट एव्हर यू आर डुईंग, हे सगळं AI रिप्लेस करू शकतं. आधी काय लागायचं, म्हणजे तुम्हाला ट्रॅफिक पोलीसचा हवालदार लागायचा ना, एखादी गाडीने जर सिग्नल तोडला तर फोटो काढण्यासाठी. आता काय AI ने काय केलं, कॅमेरा सेट केले. कुठं गेली हवालदारची जॉब, पोस्ट कुठे गेली हवालदारची, गेली. कॅमेरा डायरेक्ट फोटो काढतो आणि पाठवून देतो, आणि हवालदारापेक्षा अजून डिसेंटली काढतो. येतंय लक्षात? म्हणजे रिप्लेस होऊ शकतो तो जॉब. IT मध्ये तुम्हाला जायचंय, माझे असे कितीतरी क्लायंट आहेत, त्यांचं वय आहे 40-45, ज्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य IT इंडस्ट्रीमध्ये दिलं. दे आर अफ्रेड नाव की माझा जॉब जाईल का, कारण AI आहे. AI आलं तर ऍट अ टाइम 50-60-70 लोकांच्या जॉब्स अचानक जातात एका कंपनीतल्या, अचानक जातात. मॅनेजमेंटसाठी एक माणूस ठेवलेला, आता मॅनेजमेंट मशीनच करतंय, मग तुमची काय गरज. त्यामुळे एकच गोष्ट AI तयार नाही करू शकत. ती कोण माहितीये काय? कुठली गोष्ट? लीडरशिप. AI लीडर्स नाही तयार करू शकत. येतंय लक्षात? आणि एक लीडर जो असतो तो इमोशनली खूप जास्त स्ट्रॉंग पाहिजे. तर्क, विचार करण्याची क्षमता, तुम्हाला एंटरप्रेन्युअर बनायचंय, तुमची विचार करण्याची क्षमता, क्रिटिकल रिझनिंग खूप जास्त चांगलं पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे की कुणाला कुठे कसं बोलायचं आहे. बिझनेस करायचाय, कुठलंही काम करायचंय, किंमत कोणाला आहे? जो व्यवस्थित बोलतो, जो व्यवस्थित मांडतो, जो व्यवस्थित एक्सप्रेस करतो. ओके. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित स्वतःला एक्सप्रेस करता आलं पाहिजे. जर तुम्हाला आता मला प्रश्नच विचारता आले नाही एवढ्या 4 भिंतींमध्ये, जे सगळं कंट्रोलमध्ये एन्व्हायरमेंट आहे तुमच्या, ह्या कंडिशन मध्ये पण तुम्ही मला प्रश्न विचारू शकत नाही, तर उद्या तुम्ही बाहेर गेलात तर तुम्ही कसं सर्व्हाइव्ह करणार मला सांग. मी जर ह्याला विचारलं तर काय होईल, ह्याचा विचारच करू शकत नाही आपण. आणि त्यामुळे काय, आपण लाजतोय, तर वी आर सो शाय, आपल्याला खूप लाज वाटते, किंवा मग आपला तेवढा कॉन्फिडन्सच नसतो की आपण जाऊन त्याला टॅकल करू. तर आपल्याला ना लिटिल बिट, एकदम छोट्याशा लेवलला आजपासून सुरुवात करा. आज मॅडमला मी जमेल तेवढे प्रश्न विचारेल. प्रश्न विचारण्याची पण एक पद्धत असते, बरोबर आहे ना. तुम्ही ज्या सोसायटीमध्ये जाणार आहे तिथे तुम्हाला सगळे बाळा नाहीत करत, सगळे पॅम्पर नाहीत करत. तिथे तुमचं काम दिसतं. तुम्ही काम चांगलं केलं तर तुम्हाला किंमत आहे, काम नाही केलं तर तुम्ही तुमच्या घरी जा, कारण तुम्हाला रिप्लेस करणारे ढिगभर ऑप्शन बसलेत ना तिथं. येतंय लक्षात?
अधिकारी पोस्ट वगैरे तुम्हाला माहितीये की पोस्टिंग होतं, बरोबर, रिझल्ट लागतो, सिलेक्शन होतं, पण पोस्टिंग व्हायलाच खूप वेळ लागतो. कधी कधी 2-2 वर्ष अधिकारी घरी बसलेत, पोस्ट आहे पण जागेवरती नाहीये, अजून रिप्रेझेंट नाहीये. ह्या सगळ्या कंडिशन बाहेर चालू आहेत. आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाहीये एक्सटर्नल वर्ल्ड मध्ये सर्व्हाइव्ह करणं. आणि तिथे सर्व्हाइव्ह करायचं असेल तर आपण आत्तापासून तयारी केली पाहिजे. आतापासून केली, मस्तपैकी आरामात जाता तुम्ही. पण ते असतं ना की एकदा झाड मोठं, आता हे बघा तुम्ही लहान आहात आता, बरोबर ना, आतापासूनच तुम्ही स्वतःला शेप मध्ये आणायला सुरुवात केलं तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकता, वरती जाऊ शकता. पण तुम्ही मोठे झालाय आणि मग तुम्हाला वाटतं आता मी शेप मध्ये आलं पाहिजे, मग तुम्हाला काय करावं लागतं, यू जस्ट हॅव टू कट युअर, तुमच्या ज्या फांद्या असतात त्या तुम्हाला कट कराव्या लागतात. म्हणजे झाड छोटा आहे तोपर्यंत आपण त्याला आकार देऊ शकतो. तुम्ही फार्मिंग मध्ये बघता, एखादी वेली असेल तर आपण काय करतो, त्याला दोरा बांधतो, की ते त्या वेली लहान असते त्यावेळेस. एकदम मोठी वेली झाल्यानंतर त्याला दोरा नाही बांधता येत, आपल्याला काय करावं लागतं, त्याला कट करावं लागतं. अनवॉन्टेड ब्रांचेस त्याच्या कट करून त्याला ह्याच्या आकारात आणावं लागतं. तुमच्या बाबतीत तसंच आहे. तुम्ही आतापासून सुरुवात केली ना, आजपासून, की ठीक आहे मी रोज एखादी गोष्ट डेव्हलप करेल जी माझ्यासाठी गरजेची आहे, तुम्ही आणखी 2-3 वर्षामध्ये एकदम छान लेवलला जाऊन बसा. कारण जग खूप डिस्ट्रॅक्टेड आहे, सगळी मुलं डिस्ट्रॅक्टेड आहेत. आपण थोडं जरी फोकस लावलं तरी आपण इझिली काय होणार आहे, सक्सेसफुल होणार आहे. आधीच्या काळात सगळे फोकस्ड होते, त्यामुळे खूप अभ्यास करावा लागायचा, म्हणून मार्क्स पण किती कमी यायचे. आपले आजी आजोबा दादा ह्या लेवलचे तुम्ही माणसं बघितली का, जुनी माणसं बघितली तर 10वीला 55% म्हणजे खूप मोठी गोष्ट असायची. येत आहे लक्षात, कारण त्यावेळेस कॉम्पिटिशन त्या लेवलची होती. आपल्याला ना, तुमची जनरेशन खूप डिस्ट्रॅक्टेड आहे. सगळे फोन वापरतात, सगळे इंस्टाग्राम वापरतात, सगळे फोनवरती 3-3, 4-4, 5-5 तास टाइम स्पेंड करतात. तिकडे नाही केला तर मित्रांमध्ये करतात. त्यामुळे खूप सगळे डिस्ट्रॅक्टेड आहे. या सगळ्या डिस्ट्रॅक्शन जनरेशन मध्ये तुम्ही जर एक गोष्ट लक्षात घेऊन फोकस राहिला तर तुम्ही कुठे जाऊन पोहोचाल. आता माझे फ्रेंड्स आणि मी ऍज कम्पेअर टू मी लिटिल बिट सक्सेसफुल आहे त्यांच्यापेक्षा. कारण काय, मी सुरुवात खूप लवकर केली. मी 11वी मध्ये असताना जॉब करत होते का, ह्याचा रिसेप्शनचा. येतंय लक्षात, 11वी-12वी मी रिसेप्शनचा जॉब केला. त्यानंतर YCM ला ऍडमिशन घेतलं BA ला. त्यानंतर पण पुण्याच्या एका क्लिनिक मध्ये मी जॉब केला. आणि त्यानंतर MA ला आल्यानंतर मी माझं OPD सुरू केलं, जे की लोकांचं MA झाल्यानंतर प्रॅक्टिस झाल्यानंतर OPD सुरू करतात. माझं वय आता 24 आहे आणि माझा बिझनेस सेट आहे. आता मी किती पण मस्ती करू शकते, आता मी किती पण फोन बघू शकते, मला कोणच नाही म्हणणार तू फोन नको बघू, कारण मी सेट करून ठेवलं सगळंच. आणि त्यावेळेस ज्यावेळेस माझे सगळे मित्र काय होते, डिस्ट्रॅक्टेड होते. आणि आता ते लाईनवर आले की आता काहीतरी करायला लागेल, वय वाढतंय, जिथे आपण करून मोकळे झालो. कारण मला ते कधी कळलं केलं पाहिजे, 11वी मध्येच कळलं. तुम्हाला आता कळल्यानंतर ऑटोमॅटिकली होईल. फक्त काम करत राहायचंय त्या दिशेने, दुसरं काही एक्स्ट्रा करायचं नाहीये, जास्त फोर्स लावायची गरज नाही. UPSC द्यायची, MPSC द्यायची आहे, आतापासून अभ्यासाला सुरुवात केली, रोज 2च तास करा. पुढच्या 5 वर्षात किती अभ्यास होईल. असे पेपरला गेलं की पहिल्या ह्याच्यातच निघताल बाहेर. काय काय मुलं बघा वयाच्या 21व्या वर्षी झालेले आहेत. कसे झालेले आहेत, त्यांनी 10वी पासून सुरुवात केली. जास्त करायचंय का, रोज 2 तास करायचंय यार. आणि कुठले NCERT वाचायला लागतात, वेगळं नाही काय वाचायला. किती भारी आहे ना, आत्ता कळालं तर. म्हणून हा रिपोर्ट खूप कॉन्शियसली बघायचा.